गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहेत सगळेजण? आय होप सगळे ठीक असतील. वेलकम टू माय चॅनल. तर हे जे सुंदर ब्रॅसलेट तुम्ही पाहताय हे मला काल गिफ्ट भेटलेलं आहे. हे माझ्या बेस्टीने मला दिलं होतं. त्याच्यामध्ये जो हाफ हार्ट आहे तो तिच्याकडे आणि हाफ आहे तो माझ्याकडे होता. पण खूप छान वाटत होतं. मस्तपैकी तिने मला हे गिफ्ट दिले. तर इकडं रोजच्या रुटीनला सुरुवात झाली होती पूजेपासनं. पूजा करत होते मी तेव्हा. खरं तर आज गणेश जयंती होती. गणेश जयंतीच्या दिवशी काढलेला हा ब्लॉग आहे. पण ॲक्च्युली काल जरा मी बिझी असल्यामुळे मला थोडंसं इथे वेळ नाही भेटला. त्याच्यामुळे मी आज टाकते. एक दिवस लेट काही हरकत नाही. तर गुरुवार होता. मग स्वामींची भेट तर गरजेचीच होती. त्यामुळे मी गेले होते स्वामींच्या केंद्रामध्ये. तर तिथे गणेश याग चालू होता आणि गणपती बाप्पा खूप छान दिसत होते तिथं. म्हणजे एकदम छान पद्धतीने त्यांनी सगळी तयारी वगैरे केलेली होती. नुकतंच मी जायला आणि त्यांची तयारी चालू व्हायला मग तिथे बसून राहिलो थोड्या वेळ. गणेश याग होता तर म्हटलं गणपती बाप्पाचा थोडासा आशीर्वाद घ्यावा. तसं पण मला आशीर्वादची खूप गरज आहे. मग आम्ही रिटर्न निघालो घराकडे येत असताना आमच्या या भाचीबाईला प्यायचा होता उसाचा रस. तर म्हणत होती मला मामी उसाचा रस दे. म्हटलं ठीक आहे. मग जेव्हा तिला मी म्हणत होते की कॅमेऱ्याकडे बघ तर ती बघतच नव्हती. एवढी ज्यूस पिण्यामध्ये ती मग्न झालेली होती. आणि हो, ही खूप आगाव आहे, खूप क्यूट पण आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्यासारखं एक सेम ब्रॅसलेट तिच्या हातामध्ये आहे. तर तिला तेच करायचं असतं जे मी करते. तिच्या मम्मीला सांगते मामीने जे केले ना तेच मला करायचे. तर इकडे माझा भाऊ आलेला होता. मग त्याच्यासोबत थोडंसं गाडी घेऊन आला होता. त्याच्या काहीतरी कामं असल्यामुळे. तर थोडंसं गाडीमध्ये इकडं तिकडं फिरले. म्हटलं जरा चला थोडी शायनिंग मारून घेऊया. आणि मग काय घरी आलो संध्याकाळी. जेवायला वगैरे मस्त केलं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तो रिटर्न निघाला. त्याला लवकर जायचं होतं अर्जंट काहीतरी काम असल्यामुळे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच तुमचा सपोर्ट आणि प्रेम माझ्यासोबत राहू द्या.